नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 6 ऑक्टोबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम हवामान प्रणाल्या पाहिल्या तर थोडंसं चक्राकार वाऱ्यांसारखी स्थिती लक्षद्वीपच्या आसपास पाहायला मिळत आहे. सोबतच राज्याकडे पूर्वेकडून वाहणारे वारे आणि ढग सक्रिय झालेत. उत्तर भारताकडे राजस्थानच्या आसपास हवेची उलटी चक्राकार स्थिती आहे, त्यामुळे मान्सूनने या ठिकाणून माघार घेतलेली आहे आणि पूर्वेकडचे वारे हे राज्यातही सक्रिय झालेत. त्यामुळे काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस अजूनही पाहायला मिळण्याचा अंदाज कायम आहे. सध्या सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर नाशिकचे पूर्व भाग, त्याला लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. क्वचित कुठे हलके थेंबही पडले असेल, पण विशेष पावसाचे हे ढग नाहीत. सांगलीचेही पूर्वेकडील भाग, सातारा पूर्वेकडील भाग आणि लगतवरती सोलापूरच्या भागांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते. मात्र सध्या तरी विशेष पाऊस येणारे ढग राज्यामध्ये नाहीत. मात्र येत्या 24 तासामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या ढगांमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पूर्व भाग, सोलापूर, धाराशिवचे काही भाग या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे काही भागांसाठी गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नगर, नाशिक याही पट्ट्यामध्ये गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील. बुलढाणा, अकोला, जळगावच्या आसपासही थोडाफार गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता पाहायला मिळेल. राज्यातील उर्वरित ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल. अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही, पण एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होण्याचा अंदाज थोड्याशा भागांसाठी हा राहीलच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. तर हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.